आलं का लक्षात तुझ्या? डॅड काय कमाल प्लॅन केलाय तुम्ही. यू आर अ जीनियस डॅड, यू आर अ जीनियस. संचिता, प्लॅन कमाल तेव्हाच होतो जेव्हा तो यशस्वी होतो. नाही तर मग सगळी स्वप्नच राहतात सत्यात न उतरलेली. तेव्हा आता प्लॅनची स्तुती करण्यापेक्षा तो यशस्वी कसा होईल त्याच्याकडे लक्ष दे. डॅड आत्तापासून मी कामाला लागते. थँक्स फॉर युअर ट्रस्ट डॅड. आय वोंट लेट यू डाऊन दिस टाइम. डॅड तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. थँक्यू डॅड. देवी आई, माझ्या भक्तीत काही कमी राहिली आहे का की तू सतत माझी परीक्षा बघत असतेस? तुला माहिती आहे मणी सर माझं सर्वस्व आहे. आत्ता कुठे आमच्या नात्यातला ताण दूर होऊन सगळं व्यवस्थित होतंय असं वाटायला लागलं होतं, तर सरपोतदार साहेबांनी मणी सरांना माझ्यापासून लांब करायची धमकी दिली. 7 दिवसात ते मणी सरांना माझ्यापासून लांब करणार असं म्हणाले. मी 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 काय करू ना, मला काहीच कळत नाहीये. आता तूच मार्ग दाखव प्लीज. तू तू प्लीज माझा संसार वाचव. मणी सरांना माझ्यापासून लांब होऊ देऊ नकोस प्लीज. मला नाही सहन होणार ते. देवी आई आता तूच मार्ग दाखव. देवी आई, मी मणी सरांना सुजित सरांबद्दल सगळं सत्य सांगून टाकू का? त्यांना जर व्हिडिओ दाखवला ना तर ते विश्वास ठेवतील माझ्यावर. नाही पण मानकामी सरांनी सांगितलं म्हणून मी तो व्हिडिओ पण डिलीट केला. तर काय करू मी? देवी आई प्लीज तूच मार्ग दाखव. मणी सरांना सगळं सत्य सांगू की नको? देवी आई, मी जर मणी सरांना सगळं सत्य सांगितलं तर तू माझ्या बाजूने आहेस ना? आणि तू जर माझ्या बाजूने असशील ना, मला उजवा कौल दे. मणी सरांना सगळं सत्य सांगायची ताकद दे. नाहीतर आमच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊन दुरावा निर्माण होईल. मणी सर, आजची बातमी पाहून तुम्हाला काय वाटलं? मणी सर, स्वानंदी मॅडमना या प्रवासात तुमची किती मदत झाली? एक नवरा म्हणून तुम्ही याकडे कसे बघता? मणी सर, तुमचाही यात काही सहभाग होता का? सरपोतदार सर, स्वानंदीच्या ह्या कामाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? आपला विचार सांगा सर, प्लीज सर. एक मिनिट. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. स्वानंदी आमची सूनबाई, तिचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. ती गृह कर्तव्य दक्ष तर आहेच, पण ती इतकी शूर असेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. तिचं हे शौर्य बघून आमचं ऊर अभिमानानं भरून येतं. म्हणजे समस्त सरपोतदार परिवाराला आमच्या ह्या रणरागिणी सूनबाईंचा खरंच अभिमान वाटतो. समाजातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी जर नारी शक्ती एकवटली तर देशामध्ये गुन्हेच होणार नाहीत. तिच्या ह्या कर्तृत्वाचं खरंच आम्हाला कौतुक आहे. आमच्या सूनबाईंचं कौतुक करण्यासाठी आज तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट सर. गुड नाईट सर. चल मग. सोन्याच्या या तस्करीमध्ये मुख्य आरोपी गोविंदला सरपोतदारांचे सून स्वानंदी यांनी पकडून दिला आहे. ये म्हणे ये. तुला सांगतो स्वानंदीनं किती महत्वाचं काम केलंय आज. खरंच धाडसी आहे आमची सूनबाई. मी तिचं अभिनंदन केलंच, पण तिचा नवरा म्हणून तुझंही अभिनंदन. घे तोंड गोड कर. आणि म्हणून हे घे तोंड गोड कर. अहो स्वानंदी नक्की. शालिनी, संचिता, या. काय झालं? सांगतो. आजचा दिवस सरपोतदारांसाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. आपल्या सुनबाईंनी खूप मोठं काम केलंय, पराक्रम केलाय. या आनंदामध्ये गोडधोड करा काहीतरी. तुम्ही दोघींनी स्वयंपाक करायचा आज. स्वानंदी आज काहीही करणार नाही. स्वयंपाक आम्ही करायचा? आणि तुम्ही तिला काय कौतुकाच्या मिठाई भरवणार आणि आम्ही केलेलं गोडधोड खायला घालणार? हो, तेच तर सांगतोय मी.
जा जा, तुम्ही कामाला लागा जा, स्वयंपाकाला लागा जा. हे बघा मी मम्मा 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 डॅड नका काळजी करू, आम्ही सगळं करतो. मम्मा चला. मम्मा मी तुम्हाला सांगते. चला संचिता, मला मम्मा विचार- ऐका ना माझं. चला चला ओ मी सांगते तुम्हाला. चला. पण साहेब मला अजूनही कळलेलं नाही स्वानंदी नेमकं काय केलं. डॅड डॅड मी काय ऐकतोय स्वानंदीने परत या आमच्या रूम मध्ये आपण जाऊया, तुम्हाला सांगतो सगळं. या 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 चला चला. या सुजितराव या. बर बोला काय बोलायचंय. हे बघा, आपण कोणासमोर बोलतोय, आपल्या अवतीभोवती कोण आहेत आणि आपल्या म्हणण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल ह्याचा विचार करून बोलत जा. बोला सुजितराव, तुम्हाला काय म्हणायचंय. डॅड आता स्वानंदीनं काय केलं ते माहितीये का तुम्हाला. काय केलं. डॅड या केसमध्ये सुद्धा ती मला अडकवायला बघत होती. डॅड मला एक गोष्ट कळत नाही, स्वानंदी माझ्या मागे का लागलीये. मी असं काय तिचं वाईट केलंय, काही झालं तरी ती माझं नाव घेते. डॅड इतकी खुन्नस काय आहे तिची माझ्यावर, मला हेच कळत नाही. इतका वाईट आहे का मी. बसा सुजितराव बसा. हे बघा सुजितराव, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खूप त्रास होतो याची मला कल्पना आहे. पण स्वानंदी सुद्धा आता ज्या अवस्थेमध्ये आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे. स्वानंदी प्रेग्नंट आहे. ह्या अशा अवस्थेमध्ये बायकांमध्ये काय म्हणतात ते हॉर्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यावर परिणाम होतो. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अशी भीती असते आणि अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. त्यामुळे ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या वागण्यावर होतो. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. अरे आणि ती आपल्या मणीची बायको आहे. निदान मणीकडे बघून तरी आपण समजून घ्यायला नको का. गप्प बसायचं आपण. काय आपली बायको असं वागते हे समजा मणीला समजलं ना तर त्याला किती त्रास होईल. त्याच्यासमोर तमाशा नको. आधीच त्याच्या डोक्यावर इतके टेन्शन्स आहेत, त्यात आपली बायको असं वागते त्याचं टेन्शन नको. अरे मणी माझ्या मुलासाठी